नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण प्रथम सत्रामध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमातले विविध धड्यांवरचे व्हिडिओ या अगोदर बनवले होते. त्याच पद्धतीने आपण आता द्वितीय सत्रामध्ये असणारे जे धडे आहेत त्या धड्यांवर आधारित आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आज आपण जो धडा पाहणार आहोत, जो धडा तुमच्या पुस्तकातल्या दुसऱ्या इकाईमधला तिसरा धडा आहे आणि त्या धड्याचं नाव आहे भाई भाई का प्रेम. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर मी पुस्तकातलं धड्याचं जे पान आहे, पान नंबर 29, ते तुम्हाला मी आता स्क्रीनवर दाखवणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहताना स्क्रीनवर दिसणारे जे चित्र आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला शिकवलेला धडा या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. तर आता आपण आपल्या तिसऱ्या धड्याला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे भाई भाई का प्रेम. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा जो धडा आहे त्या धड्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि एक सुंदरशी गोष्ट, आता तुम्हाला सर्वांना गोष्ट तर पाहायला ऐकायला आवडतेच, बरोबर आहे ना. अशा पद्धतीची एक सुंदरशी गोष्ट आपण या धड्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. खूप छान गोष्ट आहे. सुरुवातीला मी या धड्यामधल्या या गोष्टीमधल्या काही ओळी वाचतो आणि त्यानंतर मग आपण ही गोष्ट समजावून घेऊया. बघा, सुरुवातीलाच आपल्याला नाव दिलं आहे पढ़ो और समझो. तीसरा पाठ है, तीसरी यह कहानी है जिसका नाम है भाई भाई का प्रेम, जिसमें हम लोग देख सकते हैं कि एक शुरुआत में एक चित्र दिया गया है और उस चित्र में दो भाई है, एक छोटा भाई और एक बड़ा भाई, दो भाई है और दोनों भाई कुछ ना कुछ सोचते हुए हमें दिखाई दे रहे हैं. और इस कहानी के पंक्तियों के नीचे और एक सुंदर सा चित्र दिखाई दे रहा है जिसमें पीछे खेत खलियान है, उसमें फसल उगे हुए हमें दिखाई देते हैं. उसके बाद वहाँ पे अनाज के ढेर लगे हुए हमें दिखाई देते हैं और दोनों भाइयों के सिर पर अनाज की गठरी बंधे हुए हमें दिखाई देती है. इस प्रकार का एक सुंदर सा चित्र इस कहानी के तौर पर हमें यहाँ पे दिया गया है. देखो, तो अभी हम लोग क्या करते हैं, इस कहानी की कुछ पंक्तियाँ पढ़ लेते हैं. उसके बाद हम क्या करेंगे, इस कहानी को समझ लेंगे. तो देखो, जब मैं कहानी पढ़ूँगा तब आप सभी अपना किताब खोलकर उस पंक्तियों पर उंगली रखनी है. जो पंक्ति मैं पढ़ता हूँ उस पंक्ति की तरफ आपका ध्यान होना ज़रूरी है. देखो, मनोहरपुर नामक एक सुंदर गांव था. गांव की मिट्टी बहुत ही उपजाऊ थी. अंततः गांव के अधिकांश लोग खेती किया करते थे. इसी मनोहरपुर में दो भाई रहते थे. दोनों किसान थे. उनके घर अलग अलग थे पर दोनों में बड़ा प्रेम था. दोनों भाई हमेशा एक दूसरे की भलाई की बात सोचा करते थे. इस वर्ष पूरे गांव में फसल अच्छी हुई थी. कटाई हो चुकी थी. खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे. एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा, मेरे दो बच्चे हैं, वे गृहस्थी में मेरी कुछ ना कुछ तो मदद करते ही है. मेरे छोटे भाई के बाल बच्चे नहीं है, उसे सारा काम अकेले में ही संभालना पड़ता है, इसलिए मुझे उसकी सहायता करनी चाहिए. यह सोचकर वह उठा और खलिहान में गया. खलिहान में अपने अनाज के ढेर से उसने 10 गठरी अनाज बांधा. उनमें से एक गठरी सिर पर रखकर छोटे भाई की ढेर की ओर बढ़ा. ठीक उसी समय छोटा भाई भी अपने घर में बैठा सोच रहा था, मैं जवान हूँ, जितना चाहे उतना काम कर सकता हूँ, जहाँ चाहूँ जा सकता हूँ. किसी कारणवश यदि खेती में फ़ायदा नहीं हुआ तो कोई दूसरा काम कर लूँगा. हमारा खर्चा कम है, लेकिन मेरे बड़े भाई तो बाल बच्चे वाले हैं. घर गृहस्थी के खर्चे अधिक है, इसलिए मुझे उनकी सहायता करनी चाहिए. वह भी उठा और खलिहान में गया.
खलिहान में अपने अनाज के ढेर में से उसने भी 10 गठरी अनाज बांधा। उनमें से एक गठरी सिर पर उठाकर बड़े भाई के ढेर की ओर बढ़ा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी या गोष्टीतल्या काही ओळी तुम्हाला वाचून दाखवल्या। मी आता या गोष्टीच्या ओळींचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे। ज्या ज्या शब्दांचे अर्थ मी सांगणार आहे त्या त्या शब्दांचे अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतले तरी चालतील। ठीक है। देखो, मनोहरपुर नामक एक गांव था। बहुत ही सुंदर ऐसा गांव था और गांव की मिट्टी भी बहुत ही उपजाऊ थी। उपजाऊ मतलब बहुत ही फसल देने वाली, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सुपीक अशी जमीन। तिथे कोणत्याही पद्धतीचं पीक लावलं तरी ते पीक चांगल्या पद्धतीने येत असे। अंततः गांव के अधिकांश लोग खेती किया करते थे। अभी वह गांव की मिट्टी अच्छी होने के कारण वहाँ के सभी लोग क्या करते थे, खेती किया करते थे। सभी लोग किसान थे। इसी मनोहरपुर में 2 भाई रहते थे, दोनों किसान थे। और इसी गांव में म्हणजेच या गावामध्ये काय असतात, 2 भाऊ असतात जे किसान होते, म्हणजे काय होते, शेतकरी होते। दोनों के अलग अलग घर थे। दोनों भाई हमेशा एक दूसरे की भलाई की बात सोचा करते थे। और यह दोनों भाई अलग अलग घर में रहते थे, लेकिन यह दोनों भाई हमेशा क्या करते थे, एक दूसरे के भलाई के बारे में ही सोचते थे। उनको ऐसे लगता था कि मुझे परेशानी हुई तो भी चलेगा, मुझे तकलीफ़ हुई तो भी चलेगा, लेकिन मेरे भाई का भला होना चाहिए। इस वर्ष पूरे गांव में फसल अच्छी हुई थी और कटाई भी हो चुकी थी। देखो, फसल म्हणजे काय, तर शेतामध्ये येणारं पीक। फसल म्हणजे शेतामध्ये येणारं पीक। ते खूप छान पद्धतीने उगवलेलं होतं आणि लोकांनी कटाई म्हणजे आपल्या पिकांची कापणीसुद्धा केली होती। खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये अनाज के ढेर म्हणजे धान्याचे ढीग लागलेले होते। अनाज के ढेर म्हणजे काय, धान्याचे ढीग सर्वांनी एकत्र करून ठेवलेले होते। एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा। जो मोठा भाऊ होता, हा मोठा भाऊ एक दिवस विचार करू लागला। तो रात्री झोपलेला असताना पडल्या पडल्या त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला। मेरे 2 बच्चे वे गृहस्थी में मेरी कुछ ना कुछ मदद करेंगे। वह सोचने लगा कि मेरे 2 बच्चे हैं और दोनों भी मुझे क्या करेंगे, मेरे घर के काम में मदद करेंगे, गृहस्थी में मदद करेंगे। मेरे छोटे भाई के कोई भी बाल बच्चे नहीं है, और जो दूसरा छोटा भाई है ना, उसको कोई भी बाल बच्चे नहीं थे और उसी को सभी पूरे घर का काम अकेले में ही करना पड़ता था। इसलिए मुझे उसकी सहायता करनी चाहिए। यह सोचकर वह उठा और खलिहान में गया। मग त्याच्या मनामध्ये विचार आला की आता मला माझ्या लहान भावाला मदत केली पाहिजे, कारण यावर्षी पीक पण चांगलं आलेलं आहे, बरोबर आहे की नाही। म्हणून मग मी आता काय करेल, माझ्या छोट्या भावाला मदत करेल, असा विचार करून तो उठला आणि तो खलिहानमध्ये गेला। खलिहान म्हणजे काय, त्यांचं असणारे जे शेत आहे त्या शेतामध्ये तो गेला। खलिहान में अपने अनाज के ढेर में से उसने 10 गठरी अनाज बांधा। आणि मग त्याने हाच विचार करत असताना त्या रात्रीच्या वेळी त्याने काय केलं, आपल्या अनाजचा जो ढेर होता म्हणजे जो ढीग होता त्या ढिगामधून त्याने काय केलं, 10 गठरी अनाज। गठरी म्हणजे बोरी, गजरी का मतलब क्या आहे, बोरी, आपण ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो, पोतं। अशा पद्धतीचे 10 पोती धान्य त्याने बांधलं। उसमें से एक गठरी उसने सिर पर रखकर छोटे भाई के ढेर की ओर बढ़ा। बघा, आता त्याच्या मनामध्ये काय होता विचार की आपण 10 गोणी धान्य भरूया आणि एक एक गोणी करून आपल्या भावाच्या धान्याच्या ढिगामध्ये ओतून देऊ, म्हणजे ते कोणाला समजणारही नाही आणि आपल्या भावाला मदतसुद्धा होईल, बरोबर आहे ना। अशा पद्धतीने बघा चित्रामध्ये आपल्याला दिसतंय प्रत्येक दोनही भावांनी प्रत्येकी एक एक गठरी डोक्यावर घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, बरोबर आहे ना। ठीक उसी समय छोटा भाई अपने घर में बैठकर सोचा कि मैं जवान हूँ, जितना चाहे उतना काम कर सकता हूँ, जहाँ चाहूँ वहाँ जा सकता हूँ। आता हाच विचार जो छोटा भाऊ होता, या छोट्या भावाच्या मनामध्ये सुद्धा आला की अरे मी तर खूप अजून तरुण आहे, मी तर पाहिजे तेवढं काम करू शकतो,
बरोबर आहे की नाही? मला पाहिजे तेव्हा मी तिथे जाऊ शकतो. किसी कारणवश यदि खेती में कोई फायदा नहीं हुआ तो दूसरा काम कर लूँगा. त्याच्या मनामध्ये विचार येतो की जर समजा एखाद्या वर्षी आपल्या शेतीमध्ये जर चांगलं धान्य मिळालं नाही किंवा पीक पिकलं नाही तर मी दुसरंसुद्धा काम करेल. हमारा खर्चा कम है लेकिन मेरे बड़े भाई के तो बाल बच्चे वाले है. तो म्हणतो की माझा खर्च तर खूप कमी आहे कारण मी एकटाच आहे, पण माझा जो मोठा भाऊ आहे या मोठ्या भावाला मात्र 2-2 मुलं आहेत. त्याचं घर खूप मोठं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला खर्चसुद्धा अधिक लागतो, म्हणून मला त्याची मदत केली पाहिजे. इसलिए मुझे उनकी सहायता करनी चाहिए. वह भी उठा और खलिहान में गया. आणि असा विचार करून तो सुद्धा आपल्या घरातनं उठला आणि तो आपल्या शेतामध्ये गेला. खलिहान में अपने अनाज के ढेर में से उसने भी 10 गठरी अनाज बांधा. उनमें से एक गठरी सिर पर उठाकर बड़े भाई के ढेर की ओर बढ़ा. आणि त्याने सुद्धा मोठ्या भावाप्रमाणेच कृती केली. परंतु या दोघांचं जे काही चाललेलं होतं ते दोघांचं एकमेकाला माहिती नव्हती. बरोबर आहे ना? मग हा सुद्धा काय केलं त्याने, एक गोणी आपल्या डोक्यावर ठेवली आणि तो आपल्या मोठ्या भावाच्या धान्याच्या ढिगाकडे जाऊ लागला. अंधेरी रात थी, हात को हात भी दिखाई न देता था. बघा, आणि त्या दिवशी काय होतं, खूपच गडद अशी रात्र होती. हात को हात भी दिखाई न देना म्हणजे काय, आता हा मुहावरा आहे. मुहावरा काय आहे ते तुम्हाला 6वी-7वीला समजेल. समजलं ना? हात को हात दिखाई न देना. मुहावरा म्हणजे वाक्यप्रचार. जसं मराठीमध्ये वाक्यप्रचार असतात तसे हिंदीमध्ये सुद्धा वाक्यप्रचार आहेत. ते तुम्हाला 6वी-7वीला अभ्यासक्रमात आहेत. समजलं ना? आता हात को हात भी दिखाई न देना या वाक्यप्रचाराचा अर्थ काय झाला, बहुत घरा अंधेरा होना किंवा कुछ भी दिखाई न देना. हात को हात भी दिखाई न देना म्हणजे काय, कुछ भी दिखाई न देना, काहीही न दिसणे. इस वातावरण में दोनों भाई धीरे धीरे एक दूसरे के अनाज की ओर बढ़ रहे थे. और इसी प्रकार से वह दोनों भाई अपने अपने अनाज के ढेर की ओर बढ़ रहे थे. अचानक से क्या हुआ देखो, वह एक दूसरे से टकरा गए. आणि अचानकपणे अंधारात काहीच दिसत नसल्यामुळे तेच दोनही भाऊ काय झाले, एकमेकांना टक्कर दिली त्यांनी. एकमेकाला ते अंधारामध्ये ठोकले गेले. दोनों चौंक कर एक साथ बोले, कौन है. आणि दोघांना आश्चर्य वाटलं, कारण मोठ्या भावाला माहिती नसतं की छोटा भाऊ हे करणार आहे आणि छोट्या भावालाही माहिती नसतं की मोठा भाऊ हे करणार आहे. बरोबर आहे ना? आणि जेव्हा दोघांची टक्कर होते त्यावेळेस दोनही जण चौककर म्हणजे काय, खूपच आश्चर्याने. दोघांनाही खूप आश्चर्य वाटतं आणि दोघं एकदमच ओरडतात, कौन है. दोनों भाइयों ने एक दूसरे को देखा, उनके सिर पर अनाज की गठरियाँ थी. आणि अशा पद्धतीने दोघांनी एकमेकांचा आवाज लगेच ओळखला आणि त्यांना समजलं की अरे हा तर आपला भाऊच आहे. आणि दोघांनी एकमेकांच्या डोक्यावर असणाऱ्या धान्याच्या गोण्या पाहिल्या. दोनों समज गए. आणि मग दोघांनाही समजलं की नेमकं काय चाललेलं आहे. बड़े भाई ने कहा, छोटे तुम्हारी मदद करने वाला कोई भी नहीं है. खेती का सारा तुम्हें अकेले में करना पड़ता है. मैंने सोचा कि तुम्हारे पास अधिक अनाज होना चाहिए तो अधिक दिन तक घर चलेगा, इसलिए मैं खलिहान से अनाज तुम्हारे ढेर में डालने जा रहा था. बघा, तेवढ्यातच मोठा भाऊ त्याला म्हणाला की अरे छोटे म्हणजे छोटा भाऊ, मी तर तुझी मदत करायला आलो होतो. तुम तो अकेले हो और तुम्हें अकेले में सब काम करना पड़ता है, इसलिए तुम्हें ज़्यादा अनाज की ज़रूरत है. और यह सोचकर मैंने क्या किया था, मेरे अनाज में से कुछ अनाज तुम्हारे ढेर में डालने के लिए मैं जा रहा था. भैया आप बाल बच्चे वाले है. मग त्याच्यावर छोटा भाऊ काय म्हणतो बघा त्याला, भैया म्हणजे भाऊ, आप बाल बच्चे वाले है, आपके खर्चे अधिक है. तो म्हणतो की अरे असं नाही भाऊ, तुम्ही तर माझे मोठे भाऊ आहात आणि तुम्हाला तर मुलं बाळं आहेत, तुमचा खर्च अधिक आहे. आपको अधिक मात्रा में अनाज की आवश्यकता होती है, इसलिए मैं खलिहान में अनाज से आपके ढेर में डालने जा रहा था. मग तो म्हणाला की अशा पद्धतीने तुम्हाला खर्च जास्त आहे, तुम्हाला तर 2-2 मुलं आहेत, तुम्हाला सर्व घराचा खर्च चालवावा लागतो, म्हणून तुम्हाला जास्त अन्नधान्याची गरज आहे. म्हणून मी माझ्यामधला
धान्य तुमच्या धान्याच्या ढिगामध्ये टाकायला चाललो होतो. अपनी अपनी बात कहते सुनते दोनों भाइयों की आंखें भर आई. आणि या दोघांचं हे जे बोलणं चालू होतं, दोनों भाई जब एक दूसरे से बात कर रहे थे तो दोनों को यह बात समझ में आ गई कि मैं मेरे छोटे भाई का कितना ख्याल रखता हूँ, और छोटे भाई को यह बात समझ में आई कि मैं मेरे बड़े भाई का कितना ख्याल रखता हूँ. यह जब दोनों की बातें चल रही थी तब बातें करते करते उनकी आंखें भर आई. म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागले, आनंद अश्रू आले की आपण दोघं भाऊ वेगवेगळे राहत असलो तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने दोघांची काळजी घेत असतो, एकमेकांच्या चांगल्याचाच विचार करत असतो. ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली त्यावेळेस त्या दोघांचे डोळे भरून आले. दोनों रोते हुए एक दूसरे के गले लग गए. आणि दोघांचं आपापसातलं जे प्रेम आहे ते प्रेम त्यांना समजलं आणि ते इतके आनंदी झाले की रडत रडतच ते काय झाले, दोघांनी एकमेकाला मिठी मारली. बघा म्हणजे दोन्ही भावांचं प्रेम कसं होतं की दोघांच्या मनामध्ये एकसारखाच विचार कसा येऊ शकतो हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं. दोनों भाइयों के प्रेम की यह कहानी आज भी लोग भाव विभोर होकर सुनते सुनाते हैं. और इसी प्रकार से यह जो कहानी है एक सुंदर सी कहानी, जो दोनों भाइयों के बीच के प्रेम पर यह कहानी है कि दोनों के मन में एक साथ एक जैसे विचार आना और दोनों ने एक दूसरे के भलाई के बारे में ही सोचना. बराबर है कि नहीं? क्योंकि दोनों भाई अलग अलग थे, दोनों की परिस्थिति अलग अलग थी, लेकिन दोनों ने भी अपने फ़ायदे का विचार न करते हुए दूसरों के भलाई का विचार किया. और यह जो कहानी है दोनों भाइयों के प्रेम की, यह कहानी आज भी लोग भाव विभोर होकर मतलब बहुत ही उत्सुकता से यह कहानी सुनते सुनाते हैं, सुनते भी है और दूसरों को सुनाते भी है. इस प्रकार की यह दोनों भाइयों के बीच होने वाली एक बहुत ही अच्छी प्यार भरी कहानी हम लोगों ने यहाँ पे देखी. आखिरी में जो चित्र दिखाई दे रहा है उसमें हम लोग देख सकते हैं कि इस घने अंधेरे में दोनों भाई एक दूसरे को गले मिलकर किस प्रकार से दोनों आपसी में कितने खुश है यह हमें दिखाई देता है. तो इस प्रकार से यह एक बहुत ही अच्छा तात्पर्य देने वाली यह कहानी है कि इस कहानी के माध्यम से हमें यह पता चलता है कि कभी भी जीवन में लालच नहीं करनी चाहिए. हमारे हाथों से, हमारे बोलने से, हमारे बर्ताव से दूसरों का भला किस प्रकार से हो सकता है इसके बारे में ही हमें सोचना चाहिए. और यह एक कहानी बहुत ही सुंदर सी कहानी हम लोगों ने देखी. अभी मैं एक 2-3 प्रश्न मैं आपको बताता हूँ. इस वीडियो को देखते देखते आप लोग यह 2-3 प्रश्न सुनो और सुनने के बाद इन प्रश्नों का उत्तर आपको आपके गृह कार्य में लिखना है, ताकि आपको इस कहानी को पढ़ने के बाद उसके बारे में उसका गृह कार्य भी हो जाएगा. तो पहला प्रश्न यह है कि मनोहरपुर गांव के लोग खेती क्यों करते थे? मनोहरपुर गांव के लोग खेती क्यों करते थे? दूसरा, छोटे भाई के मन में क्या विचार आया? छोटे भाई के मन में क्या विचार आया? तीसरा प्रश्न क्या? दोनों भाइयों की आंखें क्यों भर आई? दोनों भाइयों की आंखें क्यों भर आई? या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या गृहपाठामध्ये लिहायची. ठीक आहे. आता प्रश्न जर समजले नसतील तर तुम्ही व्हिडिओ पाहताना व्हिडिओ पुढे मागे करू शकता, त्याच्यावरनं तुम्हाला प्रश्न परत ऐकता येईल. ठीक आहे ना? समजलं? तर अशा पद्धतीची ही सुंदरशी कहाणी, हे 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही गृहपाठामध्ये लिहायची. आलं लक्षात? ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.